लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की आता जीवा काव्याला मिसकॅरेजचं सगळं सत्य सांगायला निघालेला असतो. मात्र तो परत थांबलेला असतो. थांबल्याबरोबर इकडनं नंदिनी आणि शारदा दोघी जीवाच्या मागे आलेले असतात. तेव्हा इथे शारदा म्हणत असते, थांबलात ना तुम्ही इथे, मला वाटलंच होतं की तुम्ही काव्याला काही सांगू शकणार नाहीत. थांबा, मी सगळं काही काव्याला जाऊन सांगते, असं इथे शारदाने म्हटल्यानंतर नंदिनी इथे फार घाबरलेली असते. शारदाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. शारदा पायऱ्या उतरून खाली येत असते. इकडे वसू एका लेडीजशी बोलत असते. ती म्हणत असते की मोहितींच्या घरात तर प्रथाच चालली आहे. म्हणजे मला तर काय वाटतंय माहिती आहे का, ही नंदिनी ज्या पद्धतीने घरात वावरती, कामं करते, मला तर वाटतंय तिचंच मिसकॅरेज झालेलं असावं. हे आता वसूचं बोलणं इकडनं काव्याने ऐकलेलं असतं. काव्याने ऐकल्याबरोबर काव्याला जोराचा धक्का बसलेला असतो. काव्या लगेच इथे वसूकडे येते आणि वसूला म्हणते, काय म्हणलात आत्याबाई तुम्ही? असं तुम्ही कसं काय बोलू शकता नंदिनी ताईबद्दल? अहो, शत्रूचा सुद्धा असा विचार कोणी करू शकत नाही. आम्ही तर या घरच्या सुना आहोत, तरीसुद्धा तुम्ही असं कसं काय बोलू शकता? असंही ते काव्या डोळ्यात पाणी आणून म्हणत असते. आता ह्या सगळ्या गोष्टीचा काव्याला तेवढा त्रास होत असतो. काव्याला अक्षरशः चक्कर आलेली असते. सगळेच जणांचं लक्ष काव्याकडे गेलेलं असतं. पार्थ देखील आता काव्याला सावरण्यासाठी धावतच आलेलं असतो आणि बाकीचे सगळे देखील तिच्याकडे आलेले असतात. प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटते, नंदिनीने काव्याला मिसकॅरेजचं सत्य सांगायला हवं का? हे कमेंट करून नक्कीच सांगा. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब